मी व्यंकटराव गणपतराव कदम, श्री संत नामदेव महाराज शिक्षण प्रसारक मंडळ कंधारचा अध्यक्ष आहे. 1986-87 पासून ते आजच्या तारखेपर्यंत मी संस्थेचा बिनविरोध अध्यक्ष आहे. आमच्या संस्थेच्या गोनार तालुका कंधार, बेटसंगवी तालुका लोहा आणि कासारखेडा तालुका जिल्हा नांदेड या 3 ठिकाणी शाळा कॉलेजेस आहेत. या 3 शाळा कॉलेजेसमधून सध्याचे जे सचिव आहेत देवदत्त भानुदास देशपांडे आणि मुकुंद देशपांडे उपाध्यक्ष, या दोघांनी संस्थेमध्ये धुडगूस घातला असून बेकायदेशीर कामाचा सपाटा लावलेला आहे. संच मान्यतेमध्ये पद मान्य नसताना नोकर भरती, कारकुनाची भरती, पात्रता नसताना त्याला प्रमोशन आणि ज्याला पात्रता आहे परंतु त्याला पदोन्नती देऊन संस्थेमधील कर्मचाऱ्यांचं शोषण चालवलेलं आहे. या शोषणाच्या विरुद्ध बेकायदे बॅकडेटमधल्या भरती आणि बॅकडेटमध्ये शालार्थ ID मंजूर करणे या संदर्भामध्ये मी अनेक वेळा तक्रारी करूनही गेल्या 11 महिन्यापासून मी त्यासाठी झगडतो आहे, प्रयत्न करतो आहे, तक्रारी देतो आहे, परंतु कुठलीही कार्यवाही झालेली नाही. आश्वासन फक्त कार्यवाहीचं दिलं जाते परंतु प्रत्यक्षामध्ये ठोस निर्णय घेऊन कुठली ॲक्शन होत नाही. त्यामुळे मी आज या ठिकाणी उपोषणाला आमरण उपोषणाची नोटीस देऊन बसलेलो. मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढे भूमिका काय? माझ्या मागण्यांचं निवेदन मी आपल्या समोर ठेवलेलं आहे. ऑफिसला अधिकाऱ्यांनाही दिलेलं आहे, डेप्युटी डायरेक्टरपर्यंत दिलेलं आहे, SITकडे दिलेलं आहे, शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिलेलं आहे. या जर मागण्या जर मंजूर होत नसतील, या तक्रारीची जर गंभीर दखल घेऊन जर निर्णय होत नसेल तर मी आमरण उपोषणावर ठाम आहे.